आज आम्ही आजूच्या आजोबांना बघायला सोलापूरला जाणार आहे आणि ती दवाखान्यात आहेत. हा ब्लॉग मी बनवत आहे, पप्पा गाडी चालवत आहेत. मी, माझा दादा, ताई आणि मम्मी आणि पप्पा आम्ही सोलापूरला जात आहोत. आम्हाला गाडीत जाताना काहीतरी खायला लागते म्हणून पप्पानी काक्रंब्यातला स्पेशल चिवडा घेतलेला आहे. पाहुण्यांना केळी, सफरचंद, डाळिंब वगैरे घेतलेला आहे. आणि शिवाजी पाटील आलता आमचा वर्षा भालचंद्र आलता. काढू काढू आणा दे काढून देते, दे काढून देते. केला की दिवाळीत केला की तिथून नंतर आम्ही सिस्टरकडे गेलो, जी डॉक्टर आहे. आत्या मुलांसाठी पिझ्झा मागवत आहेत आणि ते ट्रॅक कशा पद्धतीनं होते ते बघत आहेत मुलं. पिझ्झा आलेला आहे, घेते. कशाची ऑर्डर आली? काय आलं? पिझ्झा. बघू. वाव, मस्त आहे की. घ्या एक घ्या. ताईला दे. चांगला झाला. आता आम्ही सर्वजण कामत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी चाललेलो आहोत आणि मुलं जे आहेत ते आत्याच्या स्कूटीवर बसलेत. आम्ही गाडी घेऊन चाललोय. डाळ तडका, मशरूम मसाला आणि रोटी वगैरे आम्ही मागवलेले आहे आणि आता जेवण करणार आहोत आणि नंतर गावाकडे जाणार आहोत.
मोर एकदम जवळ, गोठ्याच्या जवळ एकदम आलेले आहेत आणि किती जवळ येऊन चरत आहेत बघा, खात आहेत काहीतरी. आणि एकदम माणसाळ्यासारखे हे मोर झालेले आहेत, एकदम जवळ. दररोजच्या सकाळचा शीन हा मोरांचा अशा पद्धतीचा आहे. हरभऱ्याची भाजी खायला खूप आवडते म्हणून बायको जी आहे ते आता हरभऱ्याचे शेंडे घेऊन भाजी करणार आहे. कोंबड्या अशा पद्धतीनं भिंतीच्या कोपऱ्यात वगैरे अंडी घालतात, मग दररोज गोळा करावे लागतात. 10 ते 15 अशा पद्धतीची दिवसभरामध्ये अंडी दररोज निघतात. आज करड्यामध्ये स्प्रिंकलर जोडलेला आहे. आता थोड्या वेळामध्ये लाईट येईल आणि हे चालू होईल. परंतु एक स्प्रिंकलर जे आहे, वरचं नोझल जे आहे ते बंद पडलेलं आहे. ते आता 27 नंबरचा पाना त्याला येतो, तो घेऊन ते जोडून घ्यायचं आहे. बघूयात ते खोलून त्याच्यामध्ये काय घाण वगैरे काय अडकली का. हे चिमणी बंद पडलेली आहे आणि हा जो आहे 27 नंबरचा पाना, तर हा ह्याला बसतो आणि हे आपण व्यवस्थितरित्या काढू शकतो. तर हे फिरलेलं आहे. ह्याच्यामध्ये अशी घाण जाऊन बसलेली आहे, त्याच्यामुळे हे नोझल जी चिमणी जी आहे ती बंद पडलेली होती. आता हे काढूयात आणि जोडूया, म्हणजे हे पण चिमणी चालू होईल. अशी घाण याच्यामध्ये अडकून पडली होती, आता ते पूर्ण निघालेली आहे. तर आता बसवूया त्याला. करड्यातलं स्प्रिंकलर चालू झालेलं आहे. बापरे, हे बघा, गोठ्यामध्ये दरवाजाच्या फटीतून साप हा आत येण्याचा प्रयत्न करत आहे. तो आत्ता मला एकदम दिसला, कारण मी इथं कोंबड्यांची अंडी बघायला गेलो होतो. तो बघा पळत चाललेला आहे बाहेर मला बघून लगेच. कोंबड्याच्या वासाने, अंड्याच्या वासाने हे येतात अशा प्रकारचे साप गोठ्यामध्ये. हा एक धोकाच असतो. धामण जातीचा साप हा दिसतोय बघा, आता गोठ्यातून बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. त्याला मारलं वगैरे काय नाही, तो निघून जातो. हे काय आपल्याला धोका वगैरे देत नाहीत, परंतु काही सांगता येत नाही. शेवटी साप तो सापच असतो. असे साप जे आहेत ते गोठ्यामध्ये येतात. हे धामण जातीचा साप होता आत्ताचा आणि बऱ्याच वेळेस हे दिसतो. आणि खरं तर तसं पाहायला गेलं तर जे कोंबड्या आहेत किंवा त्याच्या अंडी जे आहेत, तर त्याच्या वासामुळे हे साप येतात असं म्हणतात लोक. पण बऱ्याच वेळेस हे पाहिलेलं आहे, धामण जातीच्या सापाचा एवढा काही त्रास नसतो आपल्याला, परंतु कोंबड्यांना, पिलांना वगैरे त्रास होऊ शकतो, म्हशीला वगैरे, आणि माणूसही घाबरतो. पण त्यांच्या भीतीनं आपण व्यवसाय तर सोडू शकत नाही, ते तर आपल्याला करावंच लागणार आहे, त्यात विषयच नाही. दक्षता घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण दक्षता घेत राहायचं, बाकी ईश्वर मर्जी.